तळेबंडगर, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. आपण जे बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुमचं मक्याचं? मक्याचं 4.5 एकर आहे. 4.5 एकर. हो सर. आणि साधारण ही व्हरायटी कोणती आहे? हे गंगा कावेरी 500 रुपयाला पिशवी आहे. 500 रुपये वाली. हो 500 रुपयाला पिशवी. ओके. ह्याला किती पाणी झाले ते आतापर्यंत? एक पण पाणी नाही, पावसाळ्यावर आहे. एक पण पाणी नाही? एक पण पाणी नाही. जर मी म्हणलं तर साधारण हिला पेरून किती दिवस झाला अंदाजे? आता आज घडेल 49 दिवस चालू आहे. 49 दिवस. हो. 49 दिवसात एक पण पाणी नाही? एक पण पाणी नाही. आणि ही जी हिरवगारपणा किंवा ही एवढं क्वालिटी ही काय काय टाकले तुम्ही? एसटी वैद्यकीय, कृषी अमृत, ग्रीन गुजरात, एकरी 5-5 बॅग टाकलो. एकरी 5-5 बॅग? आणि पेरताना एक बॅग एकरी पेरलं बी. नंतर एक 10-12 दिवसांनी एक जवळपास एक अर्धा फूट उंचीवर आल्यानंतर डायरेक्ट मी कृषी अमृत फेकून टाकलो वर. कृषी अमृत टाकलं? हो. आता ह्याच्या आधी तुम्ही मका केले असतील? हो भरपूर वेळा. तवाच्या मक्यात आणि आता या मक्यात काय बदल? 80% फरक आहे. 80%. पहिली मका तुम्ही केमिकलवर करायचं? केमिकल करायचं साहेब, उगवले की 8 दिवसात त्याला कीड लागणार. कीड असं लागणार की शेडच खतम. मला वाटतं ते खतम तर झालं त्यावेळेला. आता जे तो आम्ही एसटी वैदिकवर केलंय, पेरून 1 महिन्याने एक फायटर घेतलं मी. फक्त महिन्याने एक डिसीज फायटर? एक डिसीज फायटर. नाहीतर एक बी पॉवर नाही? एक पण नाही, अजून सुद्धा नाही. तुमचं पण मग मला सांगा, ही जी तुम्ही दिलेलं पोषण आहे, हो, त्या पोषणामुळे तुमच्या मातीमध्ये काय बदल झाला? मातीमध्ये मऊपणा झाला, मऊपणा, फुगारी आली त्याने. आणि पहिलं तुम्ही जे करायचं ते असं दगडासारखं पिकाचं ही येत होतं का अशी जी? नाही साहेब, खालची पान वाळून जाणार. आता सध्या 49 दिवस एक पण पान वाळलेलं दाखवा मला. आणि ह्याची जी जाडी जी आहे ताटाची, हो, अशी जाडी होती का? हो नाही साहेब. आता ही जर आपण पान बघितलं, त्या पानाची रुंदी किती आहे? जवळजवळ 6 इंच वर आहे. 6 इंच. आणि लांबी रुंदी बघितली ह्याच्या शिरा वगैरे भरपूर भरपूर भरपूर. आता जर बघितलं आपण तर 50 दिवसाच्या मानानं एवढी ग्रोथ किती गाव इतर ह्याच्यामध्ये? चुकून नाही साहेब. रासायनिक होणार नाही, मी लिहून देतो. बिगर पाण्यात कोणी दाखवतो. 50 दिवसात एकदा फक्त पावसावर आहे? पावसावर आहे. आणि पाऊस पण कमी झालाय. बघा का सध्या तुम्हाला दिसतंय रान काय आहे का? बघा आता जर आपण माती बघितली, वाला नाही खाली. बघा आता उकरून दाखवा. हे थोडं खडबडीत आहे पूर्ण. बघा काय सुद्धा नाही, कुठं वाला नाही, काय नाही, कुछ नाही. हे बघा, याचं मुळे बघा. हो का थांबा, मुळे एवढं कशाला आहे? हे बघा मुळा. बघा मुळी. बघा हे बघा खडक आहे पूर्ण. कोण कडक आहे बघा मुळे. हे बघा, माझं मी काढून दाखवतो. बघा मुळे. आता मला सांगा, तुमच्याकडे सगळा ड्राय भाग आहे बरोबर? हो. तर तुमच्या बरोबर बी काही भागात किंवा काही शेतकऱ्यांनी पेरणी केली असतील, हो, तर त्यांच्या मकाचा काय आता परिस्थिती? त्यांच्या मक्यात, आमच्या मक्यात साहेब 49 दिवस आहे. त्याने पण पेरलेत, पण त्यांचं आता 30 दिवस झालं नसेल असं मका दिसतंय त्यांची. बरं, त्यांची गुडघ्यालाच आहे? हो, गुडघ्या. आणखी पिवळा जरा आहे. पिवळी झाली आहे. हो. आणि आपले आपण जर बघितला तर ही जवळपास 4 एकराचा प्लॉट आहे बरोबर? 4.5 एकराचा. आणि हाईट बघायला गेलो तर सगळी समान आहे? एक समान आहे साहेब. हाईट सध्या मला वाटतं की 4.5 ते 5 फूट आहे. 5 फूट. हो. आणि इतर केमिकलवर केलेल्या शेतकऱ्यांची 2.5-3 फूट. 2.5-3 फूट. हो. 2 फुटाचा फरक. हो, हो. हे कशामुळे शक्य आहे? एसटी वैद्यकीय चमत्कार आहे आता. मला सांगा, आता ही तुमच्या ह्याला शेंगाला पण तुम्ही वापरले? फक्त पेरलं मी. पेरलंय म्हणजे ह्याला सुद्धा पाणी नाही? नाहीच. बघा समोर दिसतंय तुम्हाला. पण ह्याची जी काळू की ग्रीनरी पहिली अशी असायची? पाण्यात साहेब 3 पट. म्हणजे पीक कोणतं जरी असलं तर पोषण देणं गरजेचं आहे. पोषण देणं गरजेचं आहे. राम सर नेहमी म्हणतात बघा, तुम्ही व्हरायटीवर जाऊ नका, तुम्ही पोषण द्या. आता तुम्ही 500ची पिशवी टाकली. मी राम सराचं व्हिडिओ आहे बघूनच
ह्याला मी 1700-1800 नाही टाकलो मका, हा त्याला नाही टाकलो. हा मी साधी सिंपल आणि जुनी आहे, हा सगळ्यात जुनी गंगा कावेरी म्हणून ओळख आहे लोकांना. हा. 500 रुपये पिशवी आहे. हा लोक 1800 टाकतील. हम्म. मी रामसराचं बघून मी 500 टाकलो बघाव म्हणलो. हा. 1800 आणि 500 काय डिमांड येणार आहे बघितली. काय वाटतं आता ज्यांनी 1800 पिशव्या टाकले त्यांची त्यांचे कशी? 3 फुटच आहे रासायनिक वर. हा आणि आपली 4.5 ते 5. मी काय निवड 5 बी सांगत नाही, 4 बी सांगत नाही. 4.5 5 100% कोणी जर आलं मोजलं तर आजच्या घडीला असायलाच पाहिजे. जर उद्या परवा एक पाऊस पडलं, हम्म 15 दिवस अजून 1 फूट वाढत. हम्म. तुमचा आपण एसटी वैदिक वापरलेला प्लॉट बघितला हो आणि तुम्ही प्रयोग म्हणून ही एक छोटं एक 5 गुंठ्याचं जे प्लॉट आहे हो. हा तुम्ही ह्याला एसटी वैदिक कृषामृत किंवा काहीच घातलं नाही, बरोबर? तर मला सांगा ह्या दोन्हीची लागवड कधीची आहे? एका दिवसात. एका दिवसाची. हो. काय बदल केलाय दोन्हीत? त्याला एसीटी वापरायला बिगर एसीटी काहीच नाही. काहीच नाही याला. हा हा. किरकोळ रासायनिक टोपली 2 टोपली टाकल्याशी म्हणजे रासायनिक ह्याला वापर केलाय. किरकोळ ठीक आहे, केलाय किरकोळ हो, पण केला केलाय. कसा केलाय? केलंय. तर मला सांगा ह्याच्यावर आळी बघितली तर किती आहे हो? भरपूर आहे. बघा आणि मोठं ह्याचं काय? पान जर बघितलं हा. तर एक पान धड राहिले का हो? हे बघा, हे बघा, हे हो, सगळं मिळून 3-4 इंच. आणि ह्याची उंची उंची तर 2.5 फूट आहे. तुम्हाला मगाच बोललो की मी, हा कारण मी आता- बोलतो ते तर करून आता हे दाखवतो. शेतकऱ्यांना खूप तुम्ही एकदम असा प्रयोग करून दाखवलाय हो. की शेती रासायनिक शेती केल्यावर काय परिणाम होतो हो. आणि एसीटी. आणि एसटी वैदिक शेती केल्यावर काय चमत्कार होतो. हो. आता तर मला सांगा आता ह्याची जर उंची बघितली हो. किंवा हे जर बघितलं तर पूर्ण व्हेरिएशन आहे, हो. बरोबर आहे? हो. म्हणजे कुठं पिवळं पडलंय, कुठं बारीक आहे, कुठं मोठं आहे. हो. आणि आपल्या ती जर बघितलं तर एक समान आहे सगळी. हो. तर हे काय आहे म्हणजे तुम्ही असं का बरं प्रयोग केला? आम्ही केलं म्हणजे आता एसीटी मध्ये सगळं हे बी टाकलं ते बी टाकलं, आम्हाला रिझल्ट कसं यावं हम्म म्हणून आम्ही ते एवढं छोटं प्लॉट आहे हम्म बिगर एसीटी, हम्म. ते आपलं एसीटी. म्हणजे कोणी जर शेतकरी बघा आलं हो. तर त्यांना लक्षात येतंय बाबा ही एसटीचा प्लॉट. शेतकरी बघण्यासाठी मला 100% अनुभव घेण्यासाठी मी केलंय. हा शेतकरी बघाव, मी त्यांना सांगाव, हे उद्देश नाही माझी. हा मला फक्त रिझल्ट बघायचा आहे. म्हणजे एसटी वैदिकचा स्वतः ट्रायल करणं गरजेचं आहे. आता तुम्ही कांद्यात पण केलंय. हो. आता कांद्यात पण कांदा सेम असंच केलंय. हा असंच सेम. कसं केलंय? एक एकर मध्ये कांदा केले पेरले मी. हा त्यात 10 गुंठा एसीटी कृषी अमृत वैदिक टाकलं हम्म आणि ते दुसरे प्लॉट आहे ना त्याला काय वैदिक टाकलं नाही. हम्म. आणि त्याला आणि ह्याला हम्म. जवळजवळ 4 इंचाची फरक आहे कांद्याला आज आता आता सध्या घडी. ठीक आहे, फक्त तो लहान आहे अजून खूप. लहान आहे, खूप आपण लहान आहे. त्याचा मोठा झाल्यानंतर अजून एकदा- ते सुई सारखं झाड आहे, हे डाबासारखं झाड आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यात बी म्हणजे रोप जरी असेल त्यात बी फरक जाणवतो. लगेच. जाणवतंय. हो. धन्यवाद. तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी एकदम त्यांना जी ट्रायल करून अनुभव घेण्यापेक्षा हो. आणि नुकसान होण्यापेक्षा तर तुम्ही 10 गुंठ्याला फक्त रासायनिक वापरलंय आणि 4 एकराला एसटी वैदिक हो. वापरलेला आहे. तर इथंच तुम्ही रस्त्याच्या कडेचा प्लॉट तुम्ही रासायनिक केलाय होय. की जेणेकरून लोकांना कळावं ही का बिघडलंय हो. आणि तो का चांगला आहे ती. हो. ओके, धन्यवाद सर. हो.